अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. मॉन्टी सातव अमोलला किडनॅप करतो. दिप्या त्या गाडीच्या पाठीमागे धावतो, मात्र तोपर्यंत गाडी खूप दूर निघून जाते आणि मग दिप्या लगेच अप्पीला कॉल करतो. तो रडतच अपर्णाला सांगत असतो की दिदे आपल्या अमोलला किडनॅप केला आहे आणि ते ऐकून अपर्णाच्या पायाखालची जमीनच सरकती. ती खूप घाबरलेली असते आणि ती दिप्याला विचारते की हे सगळं कसं घडलं आणि कुठे. आणि मग दिप्या तिला घडलेला सगळा प्रकार सांगतो आणि तिला म्हणतो की तू लवकर इकडे ये, आपल्याला अमोलला शोधायला हवं. मात्र ही न्यूज ऐकून अप्पी पूर्णपणे कोलमडून जाते. तितक्यात मग बापू आणि मोना त्या ठिकाणी येतात. बापू अप्पीला विचारत असतात की बाळा काय झालं, आणि मग अप्पी रडत असताना घडलेला सगळा प्रकार सांगते आणि अमोल किडनॅप झाला आहे हे ऐकून बापू आणि मोनासुद्धा खूप घाबरतात. बापू अप्पीला म्हणत असतात की बाळा लवकर चल, आपल्याला जास्त वेळ घालवून चालणार नाही, नाहीतर अमोल आपल्यापासून दूर जाईल. आणि ते ऐकून अप्पीला तिच्या भावाची आठवण येते. ती म्हणते की आपल्या अमोल दादाच्या बाबतीत जे घडलं ते अमोलच्या बाबतीत. मात्र बापू तिला पुढे बोलू देत नाही. ते म्हणतात की असं काही होणार नाही, तू चल. आणि मग ते दोघेजण दिप्या ज्या ठिकाणी असतो तिकडे जाण्यासाठी निघतात. दुसरीकडे रुपाली आणि आर्याची आई गुरुजींना विचारत असतात की हे काय बोलताय तुम्ही, लग्नाचा काहीतरी योग नक्की असेल, तुम्ही बघा, मी सांगाल तो उपाय आम्ही करू. आणि त्यावर गुरुजी त्यांना समजावतात की जर यांच्या दोघांच्या लग्नाचा योग असता तर यांचं लग्न आधीच झालं असतं. यांच्या लग्नाचा योगच नाही आहे आणि उगाच तुम्हाला खोटे उपाय सांगण्यावर माझा विश्वास नाही. आणि ते ऐकून आर्या म्हणते की तुमचं म्हणणं कळते आम्हाला, या तुम्ही. तर ते गुरुजी हसत म्हणतात की तुम्ही दुखावले आहात हे कळतंय मला. आणि मग त्यानंतर ते तेथून निघून जातात. तर आर्याची आई म्हणत असते की हे आहेत का तुमचे गुरुजी, किती निगेटिव्ह बोलतात ते. तर अर्जुन आर्याला सांगतो की तू उगाच त्यांच्या बोलण्याचा विचार करू नको, आणि त्यावरती हो म्हणते. मग अर्जुन आसगावला जाण्यासाठी निघणार इतक्यात त्याला दिप्याचा कॉल येतो. दिप्या रडतच त्याला सांगतो की दाजी आपल्या अमोलला काही गुंडांनी किडनॅप केले. आणि ते ऐकून अर्जुनला मोठा धक्का बसतो. आणि मग त्यानंतर दिप्या त्याला त्या ठिकाणी बोलावून घेतो. तर इकडे कदम रुपाली विचारत असतात की काय झालं. त्यावर अर्जुन सांगतो की कोणीतरी आपल्या अमोलला किडनॅप केलं आहे. आणि हे ऐकून ते सुद्धा घाबरतात. तर अर्जुन लगेच त्या ठिकाणी जाण्यासाठी निघतो. दुसरीकडे दिप्या अजूनही त्या टपरीजवळच असतो. तितक्यात मग अप्पी आणि बापू त्या ठिकाणी येतात. अप्पी विचारत असते की दिप्या नक्की काय झालं. दिप्या त्यांना घडलेला सगळा प्रकार सांगतो. तितक्यात अर्जुनही त्या ठिकाणी येतो. दिप्या त्याला देखील घडलेला सगळा प्रकार सांगतो आणि ती गाडी कोणत्या दिशेने गेली हे सुद्धा दाखवतो. तर अर्जुन अप्पीला विचारत असतो की तू अमोलला इकडे घेऊन का आली, आणि ते सुद्धा अशा वेळेला. जर तो इथे आला होता तर तू मला याबद्दल का नाही सांगितलं, आपण त्याच्या सुरक्षेची जबाबदारी घेतली असती ना. त्यावर अप्पी म्हणते की अर्जुन हे तू काय बोलतोयस, अमोल इकडेच आहे. तर अर्जुन विचारतो इकडेच म्हणजे, तो तर उत्तराखंडला होता ना. त्यावर अप्पी सांगते की नाही, जेव्हा माझी पुण्यात बदली झाली तेव्हाच अमोल माझ्यासोबत इकडे आला आहे. हे तू काय बोलतोय, तुला कोणी सांगितलं. आणि ते ऐकून अर्जुनला तर धक्काच बसतो, कारण त्याला आठवतं की चिंचोकेंनी त्याला सांगितलेलं असतं की अमोल उत्तराखंडला आहे. आणि मग त्यानंतर तो अप्पीला विचारतो की जर अमोल इथे होता तर तू त्याची आणि माझी भेट का घडवून आणली नाही. त्यावर अप्पी त्याला काही बोलणार इतक्यात अर्जुन म्हणतो की अप्पे मला माहिती आहे, तू सिंहगडावर बोलली होती की अमोलपासून दूर राहा आणि म्हणूनच तू माझ्याशी खोटं बोलली ना. त्यावर अप्पी त्याला समजावण्याचा प्रयत्न करते की अर्जुन असं काही नाही आहे, तूच माझ्याकडून वचन घेतलं होतं. आणि ते दोघेजण त्याच ठिकाणी वाद घालायला सुरुवात करतात. आणि त्या दोघांचं भांडण पाहून बापू आणि दिप्या मोठ्याने ओरडतात आणि त्यांना सांगतात की अरे तुमचा मुलगा किडनॅप झालाय आणि तुम्ही ते का भांडताय, तुम्हाला काहीच काळजी नाही आहे का. आणि ते ऐकून त्या दोघांनाही त्यांची चूक लक्षात येते. आणि मग त्यानंतर अर्जुन रडतच विचारतो की अमोलचा एखादा फोटो तरी आहे का, मला पाठवा, मी सगळ्या पोलीस स्टेशनला पाठवतो. आणि मग अप्पी अर्जुनला अमोलचा फोटो दाखवते. आणि सिम्बाचा फोटो बघून तर अर्जुनला मोठा धक्काच बसतो. तो म्हणतो की हा तर सिम्बा आहे. आणि त्यावर अप्पी म्हणते हो अर्जुन, तो ओळखतोस याला. आणि मग त्यानंतर अर्जुनला त्याची आणि अमोलची पहिली भेट आठवते. आणि मग तो हसतच सिम्बाचा फोटो बघत राहतो. त्याला त्या दोघांनी एकत्र घालवलेले सगळे क्षण आठवतात. नकळतपणे त्याच्या चेहऱ्यावर हसू येतं. तो अमोलचा फोटो छातीशी कवटाळूनच बसतो. तर अप्पी बापू दिप्या रडतच त्याच्याकडे बघत असतात. आणि मग त्यानंतर दिप्या म्हणतो की दाजी तुम्ही प्लीज काहीतरी करा, नाहीतर आपला अमोल. त्यावर अर्जुन म्हणतो की अमोलला काही होणार नाही, इन्स्पेक्टर अर्जुन वर्षा विनायक कदमचा मुलगा आहे, तो कोणी त्याच्या केसालाही धक्का लावू शकणार नाही. आणि मग त्यानंतर
तो लगेच चिंचोकेला कॉल करतो आणि घडलेला सगळा प्रकार सांगतो आणि मग तो सगळ्या पोलीस यंत्रणांना अलर्ट राहायला सांगतो. त्याचसोबत चिंचोकेला सगळीकडचे CCTV फुटेज चेक करायला सांगतो. अप्पीसुद्धा तिच्या परीने प्रयत्न करत असते. दिप्या मात्र पूर्णपणे खचून गेलेला असतो तर बापू त्याला सावरतात. अर्जुनला सतत अमोलसोबतचे क्षण आठवत असतात आणि मग त्यानंतर अप्पी त्याला म्हणते की आपल्या अमोलला काही होणार तर नाही ना रे. आणि त्यावर अर्जुन सांगतो की काळजी करू नको, अमोलला काही होणार नाही. आणि मग त्यानंतर तो आकाशाकडे बघत म्हणतो की नियती, हे काय चाललंय ग तुझं? मी काय वाकडं केले? असे खेळ तू माझ्यासोबत का खेळती? आता जर माझ्या अमोलला काही झालं ना मग बघ. आणि तितक्यात मग अप्पी त्याच्यासाठी पाणी घेऊन येते. दुसरीकडे चिंचोके CCTV फुटेज चेक करत असतात. आर्यासुद्धा त्यांच्या सोबतच असते. आणि मग त्यानंतर चिंचोके आर्याला सांगतात की साहेबांच्या बाबतीत नेहमी असंच होतं. जेव्हा सिम्बा इथे होता तेव्हा त्यांना माहीत नव्हतं की तोच त्यांचा मुलगा आहे. आणि आता जेव्हा त्यांना कळलं तर सिम्बाच किडनॅप झालाय. आणि ते ऐकून आर्यालाही आश्चर्य वाटतं. ती विचारते सिम्बा म्हणजे कोण? तो समर कॅम्पवाला का? तो अमोल आहे का? आणि त्यावर चिंचोके सांगतात हो, तोच साहेबांचा मुलगा अमोल आहे. ते ऐकून आर्याला आठवतं की तो साखरपुड्याच्या वेळीसुद्धा त्या ठिकाणी होता. ती म्हणते की तो किती गोड मुलगा आहे. आणि मग तिच्या लक्षात येतं की चिंचोकेला ही गोष्ट आधीच माहीत होती. ती विचारते की हे तुम्हाला आधीच माहीत होतं का? त्यावर चिंचोके खाली मान घालून सांगतो की हो मॅडम, मला आधीपासून माहीत होतं, मात्र मी ही गोष्ट सगळ्यांपासून लपवली. त्यावर आर्या चिडून विचारते पण का? तर चिंचोके सांगतो तुमच्यासाठी, साहेबांसाठी. कारण जर साहेबांना कळलं असतं की सिम्बा त्यांचा मुलगा आहे तर ते साखरपुड्यासाठी कधीच तयार झाले नसते. कारण अमोलसुद्धा त्यांचा शोध घेत होता. तो स्वतः पोलीस स्टेशनमध्ये आला होता, पण मी ही गोष्ट कोणालाही सांगितली नाही. आणि ते ऐकून आर्याला गुरुजींचं बोलणं आठवतं. ती मनाशी विचार करत असते की माझ्या आणि अर्जुनच्या लग्नामध्ये एवढे अडथळे का येत आहे? खरंच आमचं लग्न होईल की नाही? मात्र त्यानंतर ती ठरवते की काही झालं तरी मी अर्जुनसोबतच लग्न करणार. दुसरीकडे अप्पीला आणि अर्जुनला ते मगाशी जे काही वागलेले असतात त्याबद्दल खूप वाईट वाटत असतं. ते दोघेही रडतच म्हणत असतात की आपण खरंच खूप वाईट आई बाबा आहोत. आपला मुलगा किडनॅप झाला आणि आपण मात्र भांडत होतो. आणि मग त्यानंतर ते दोघेजण शांत होतात. अर्जुन अप्पीला विचारत असतो की तू मला का नाही अमोलबद्दल सांगितलं? आणि त्यावेळी अप्पी त्याला सांगते की अर्जुन, मी घरी आले होते तुम्हा सगळ्यांना निमंत्रण देण्यासाठी. मला तुम्हाला सगळ्यांना अमोलच्या वाढदिवसासाठी घरी बोलवायचं होतं, मात्र रुपाली ताईंनी माझं काही ऐकून घेतलं नाही. त्यांनी मला घरातून हाकलून दिलं. मी फेरणी आणली होती तीसुद्धा फेकून दिली. आणि हे ऐकून अर्जुनला तर धक्काच बसतो, कारण त्याला याबद्दल काहीच माहिती नसतं. आणि मग तो अप्पीला विचारतो की तू माझी आणि त्याची भेट का नाही घडवली? तर अप्पी म्हणते की अर्जुन, अमोलच्या वाढदिवसाच्या दिवशी मी त्याला शहेनशाबद्दल सगळं काही सांगितलं. त्यावर अर्जुन विचारतो की काय सांगितलं तू? आणि मग अप्पी तिने अमोलला जे काही सांगितलेलं असतं तेच अर्जुनलाही सांगते. आणि ते ऐकून अर्जुनला खूप आनंद होतो. तो अप्पीला विचारत असतो की तू सगळं चांगलंच सांगितलं का त्याला? आणि त्यावर अप्पी म्हणते हो अर्जुन, कारण माझ्या मनात तूच आहे आणि तुझ्याबद्दल मी वाईट कसं सांगणार आपल्या मुलाला? आणि ते ऐकून अर्जुनला खूप आनंद होतो. तर अप्पी म्हणत असते मला तुझी आणि अमोलची भेट घडवून आणायची होती, मात्र तू साखरपुडा केला. आणि मला असं वाटलं की आता जर मी अमोलची आणि तुझी भेट घडवून आणली तर सगळ्यांना असं वाटेल की मी तुझा साखरपुडा मोडण्यासाठी हे मुद्दाम करते. कारण जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये आले होते तेव्हासुद्धा रुपाली ताईंनी बाबांच्या तब्येतीसाठी मलाच दोष दिला, मला खूप सुनावलं. आणि जर साखरपुडा मोडला असता तर सगळ्यांनी मलाच दोष दिला असता. म्हणून मग मी काहीच बोलले नाही, काय करावं ते मला सुचलं नाही. आणि हे सगळं काही ऐकून अर्जुनला खूप वाईट वाटतं. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.